Hi everyone. Now see, in our experiment voltage to frequency converter by using LM331. In previous lecture, we have done the circuit connections in our chassis. Here in this lecture, we apply the input different voltage by using the power supply. Here apply the 8 volt in input voltage. Okay, and output is observed on CRO. Here see, in CRO we have observed the output waveforms. Here output waveforms is the square type of the waveform. We have here observed the time of this waveform. See here, in time of this waveform, here adjust by using the time per division knob. So here observe the time is the here peak to peak time. Here see, peak to peak time 1 2. Okay, see the 1 2 multiplier knob, here time per division knob, and note down in a observation table. See here in this observation table, see this observation table, here already observe the different voltages in different time and calculate the frequency, but you do not use these readings. We have here observe the different another readings. मी फक्त तुम्हाला डेमो दाखवते की कशा प्रकारे रीडिंग घ्यायचेत आणि आउटपुट कसं आलं पाहिजे. तुम्ही इथं काय केलेलं आहे, 11 10.5 10 9.5 9 असं रीडिंग घेतलेलं आहे. तुम्ही असं न घेता 5 6 6.5 7 7.5 असं रीडिंग तुम्ही 10पर्यंत किंवा 11पर्यंत घेऊ शकता. ओके, आणि त्याच्या पुढे काय लिहायचं आहे की आउटपुट वेवफॉर्म जे असेल त्या वेवफॉर्मचा आलेला टाईम आणि मल्टिप्लायर नॉब हा लिहायला विसरायचा नाही, आणि त्याच्यावरून आपण फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, सी in our laboratory live in a input voltage apply 7.9, that means the 8 volt, and output observe waveform. These waveforms observe the time, and multiplier knob is time per division 20 microsecond. Okay, note down in our observation table. Okay, then apply the voltage is a 8.5. so vary this knob in a power supply. Vary the knob, see here 8.5. okay, and then observe the output waveforms. इथं काय होतंय बघा, आपण व्होल्टेज इन्क्रीज केलं की ह्याचा टाइम हा काय होतोय, डिक्रीज होतोय. ओके, कमी होत जातोय ह्याचा टाइम. ओके, आपण काय केलं, त्याचा टाइम इन्क्रीज केला की व्होल्टेज इनपुट व्होल्टेज इन्क्रीज केलं की टाइम डिक्रीज होते. दॅट मीन्स फ्रिक्वेन्सी काय होते, इन्क्रीज होते. सेम हिअर ह्या आउटपुट वेवफॉर्मचे आपण काय करणार आहोत, टाइम ऑब्झर्व करणार आहोत आणि त्या टाईमवरून त्याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, इन दिस वे हिअर सेकंड अनदर रीडिंग इज द ऑब्झर्व इन अप्लाय द इनपुट व्होल्टेज इज 9 volt. सी व्हेरी द नॉब ऑन पॉवर सप्लाय and observe the output waveforms. ओके, इथं काय झालेलं आहे बघा, त्याचा टाईम हा कमी झालेला आहे. ओके, ज्या आउटपुट वेवफॉर्मचा टाईम कमी झाला म्हणजेच फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली. काय होते बघा, वेन द आउटपुट इज इन्क्रीजेस फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू दी इनपुट व्होल्टेज. ओके, आपण इनपुट व्होल्टेज जसं इन्क्रीज करू तसे टाईम हा कमी होणार आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अशा प्रकारे 10 रीडिंग्स तुम्ही ऑब्झर्व करायचेत. ओके, गॉट इट ऑल ऑफ यू दिस एक्सपेरिमेंट. ओके, सी हिअर मी इकडं काय करते, टाईम हा काय करते, इन्क्रीज करते. इनपुट व्होल्टेज हे इन्क्रीज करते, त्याचबरोबर इकडं टाईम हा काय होतो आहे, डिक्रीज होतो आहे. ओके, सी टाईम काय होतं, इथं डिक्रीज होतो आहे. Okay, so in this way the 10 readings are observed in a different input voltage. Then observe the output waveforms time and calculate the frequency 1/10.
टी. ओके, देन कॅल्क्युलेशन. इन प्रिव्हियस लेक्चर मी फॉर्म्युला सांगितला होता, त्याच्यामध्ये रेजिस्टर अँड कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू टाकून त्या फॉर्म्युला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे आउटपुट फ्रिक्वेन्सी. दॅट मीन्स इनपुट फ्रिक्वेन्सी आपण किती ठेवली तर 5 ठेवली, त्यावेळी आपल्याला आउटपुट फ्रिक्वेन्सी किती यायला पाहिजे, 1759 हर्ट्स. दॅट मीन्स 1.7 किलो हर्ट्स. म्हणजे जसं आपण इनपुट फ्रिक्वेन्सी देऊ तसं आउटपुट फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, ॲज इट इज येणार आहे का, नाही. ओके, देन रिझल्ट फ्रॉम द ग्राफ ॲज इनपुट व्होल्टेज इंक्रीजेस then output frequency increases. This we studied voltage to frequency converter by using the LM331. Okay, and in this observation table we have draw the graph in a input voltage versus output voltage. In x axis we have gives to the points in a input voltage, different input voltage we have applied, and observe the output frequency is in a y axis. ओके, याच्यामध्ये काय होणार आहे, जसं आपण इनपुट व्होल्टेज हे आपण इन्क्रीज करणार आहे तसं आउटपुट फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तो ग्राफ कसा येणार आहे, स्ट्रेट लाईनमध्ये येणार आहे. ओके, इन दिस वे दिस एक्सपेरिमेंट इज डन इन आवर लॅबोरेटरी. I think got it all of you, this experiment in voltage to frequency converter by using LM331. Okay, no doubt anyone? Okay, stop here and thank you all of you.